नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2019च्या परीक्षेतील गैरप्रकाराशी संबंधित आलेली एक नवीन अपडेट आहे। ती अपडेट कोणती आहे तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 4था मजला विस्तार इमारत बांधकाम कामगार हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 32 संकीर्ण क्रमांक 2024 प्रसिद्धी क्रमांक 3 TNT 1 दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजीचं हे परिपत्रक आहे। प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे। विषय असा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा TET 2019 या परीक्षेतील गैरप्रकारांसंबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संदर्भ आहे। आपले पत्र क्रमांक आस्था प्राथमिक 106 पवित्र TET गैरप्रकार न्याय प्रविष्ट 2025 13,14,150 दिनांक 7/7/2025 रीट याचिका क्रमांक 8534 2023 व इतर 53 समान स्वरूपाच्या याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे दिनांक 14/9/2023 चे आदेश रीट याचिका क्रमांक 9611 2024 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे दिनांक 6/9/2024 चे आदेश रीट याचिका क्रमांक 9826 व 11912 2024 माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 6/9/2024 चे आदेश रीट याचिका क्रमांक आहे 6878 2024 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे दिनांक 4/2/2025 चे आदेश रीट याचिका क्रमांक 1269 2025 माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 25/3/2025 चे आदेश रीट याचिका क्रमांक 9558 2024 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे दिनांक 25/3/2025 चे आदेश रीट याचिका क्रमांक 5817 2025 माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 30/4/2025 चे आदेश आहे। महोदय, शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे येथे दाखल असलेले गुर नंबर 56 2021 व 58/2021 या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत व त्यांनी CTET अथवा BEd या आधारावर TET 2022 ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायनिर्णय पारित केले झाले आहेत अशा उमेदवारांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्र्यपडताळणी अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा। नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा। उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे अथवा त्यास सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये। उमेदवारावर अद्याप गुन्हा नोंदविला आला नाही अथवा त्यास सहआरोपी करण्यात आले नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास या पत्रासोबत जोडलेल्या नमुन्यात नोटराइज शपथपत्र उमेदवारांनी सादर केल्यास त्यास शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी। आपल्याला शरत्माकने अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रत आहे महाराष्ट्र आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य अधिकारी नगर परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांना विनंती करण्यात येते की प्रस्तावांतर्गत उमेदवारांना भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास तथा त्यांना सह आरोपी करण्यात आल्यास याबाबत तातडीने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तसेच आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना अवगत करावे। तर शासनपत्र क्रमांक संख्या 2024 प्रसिद्धी क्रमांक 1 TNT 1 दिनांक 29 ऑगस्ट 2025 सोबतचा नोटराइज शपथपत्राचा नमुना मी रिकामी जागा वर डॅश राहणाऱ्या भ्रमण क्रमांक शपथ
काळजीपूर्वक असे नमूद करतो की शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील गैरप्रकाराची समरी प्रकरणात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 56 2021 व 58 2021 या गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासात माझे नाव आढळून आले आहे. पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या तपासात भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्य अथवा गैरप्रकारात माझा सहभाग आढळून आल्याने माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात असल्यास अथवा मला सहआरोपी करण्यात आल्यास व तसा अहवाल आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संबंधित नियुक्ती अधिकारी यांना प्राप्त झाल्यास पाहिजे नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संपुष्टात आणली जाईल याची मला जाणीव असून तसे करण्यास मी कोणतीही हरकत नाही. ठिकाण दिनांक उमेदवाराचे नाव व सही. तर ही होती नोटिफिकेशन शपथपत्राचा नमुना आणि TET शिक्षक भरतीबद्दल आलेल्या गैरप्रकारासंबंधित उमेदवाराच्या नियुक्तीबाबतची अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.